नमस्कार महाराष्ट्र. मी पुन्हा आलो, तुम्हाला पुन्हा भेट दिली. मला वाटलं बोरबीर तर नाही झाले ना. ओके, नीट बघा. आज आपण घेणार आहोत गाईस प्रॅक्टिस सेट 1.1. पण त्या अगोदर आपण याच्या अगोदर काही एक्झाम्पल्स घेतले होते, त्यानंतर आपण काही ऍक्टिव्हिटी सम्स केले होते आणि त्याचबरोबर आपण ते जे रिमेंबर दिस मध्ये 3 रेशोज पण बघितले होते, म्हणजे ते स्टेटमेंट्स बघितले होते. तर मला असं वाटतं तुम्ही बाहेर केला म्हणजे पाठ केले असतात. केले तर चांगलंच आहे, नसेल केले तर अजूनही वेळ गेलेली नाहीये गाईस, करून घ्या. ओके, आता छोट्या छोट्या संकल्पना समजणे फार महत्वाचं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेटला विदाउट वेस्टिंग टाइम गाईस आता आपण प्रॅक्टिस सेट कडे बघूया. ओके, नाव प्रॅक्टिस सेट 1.1 चा फर्स्ट क्वेश्चन गाईस. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of a triangle is 9 and height is 5 and base of the another triangle is 10 and height is 6. Find the ratio of the areas of these triangles. Guys, याच्या अगोदर आपण बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल मी सोल्युशन मध्ये असं ऍझ्युम करतो. काय करतो? ऍझ्युम करतो. एक ट्रायंगल आहे आणि एक दुसरा ट्रायंगल आहे, ज्याला मी नाव देतो ट्रायंगल 1 आणि याला नाव देतो ट्रायंगल 2. ओके गाईस, हा ट्रायंगल 1 आहे, ज्याची याची बेस जी आहे किती आहे? 9 आहे आणि याची जी हाईट आहे ती आपल्याला किती दिली आहे गाईस? 5. सिमिलरली दुसरा जो ट्रायंगल 2 आहे त्याचा त्यांनी हाईट आपल्याला किती दिली आहे? बेस किती दिली आहे? 10 दिली आहे आणि हाईट किती दिली आहे गाईस? किती दिली आहे? 6 दिली आहे गाईस. ओके, म्हणजे हा ट्रायंगल 1 आहे आणि हा ट्रायंगल 2 आहे, म्हणजे कंपॅरिझन ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 मध्ये होणार. जर तुम्ही ऍझ्युम करून याला ABC असं लिहिलं आणि याला हा जो पॉइंट आहे जिथे हाईट दिले त्याला आपण M वगैरे देऊन टाकू आणि याचं नेमिंग PQR लेबल्ड केलं आणि याचं नाव आपण T दिलं समजा, तर आपण यांना ऍझ्युम करून आपण क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकतो. ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 ला कम्पेअर करून. कसं? तुम्हाला काय सांगितलंय? नेहमी काय लिहायचं? इन ट्रायंगल ABC, ओके, AM is perpendicular to BC. Okay, here BC is a base and AM is a height. Similarly याला पण आपण काय लिहिणार? इन ट्रायंगल PQR, okay, PT is perpendicular. It is perpendicular to कोणाला? QR. ओके, here base काय? QR is a base आणि हाईट काय? PT is height. हे तर बेसिक गोष्ट आपण कालच घेतलं होतं की असं लिहायची पद्धत आहे, कारण याचं नाव आहे ना, काहीतरी नाव दिलंय म्हणून आपण इथे काय दिलंय? ऍझ्युम. आपण ऍझ्युम करतोय. इथे तसं द्यायला नाही सांगितलं, पण आपण ऍझ्युम करायचं ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 ला कम्पेअर करताना. त्याच प्रकारे इथे सो एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इक्वल्स टू काय लिहायचो आपण? हाफ इंटू बेस इंटू हाईट. इथे पण काय लिहायचो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ ऑफ कट. अब इथे बेस क्या होता? BC इंटू हाईट क्या होती? AM अपॉन इथे बेस काय? इथे बेस काय? QR इंटू हाईट काय? PT. ओके, आता मला सांगा, जी माझी बेस होती BC ते किती मेजरिंग होती? काय होती? 9 मल्टिप्लाइड बाय AM किती होती माझी? 5 अपॉन QR किती दिली आहे त्यांनी? 10 मल्टिप्लाइड बाय PT इज गिवन 6. बस गाइस, आन्सर सॉल्व. आता बघा कसं.
5 1 जा 5, 5 2 जा 10, बरोबर आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 6 आणि 9 3च्या टेबल मध्ये येतो गाईस. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. ओके, इथे बघा, इथे काय उरलं वरती, 3 into 1 अपॉन 2 into 2. काय आलं गाईज आन्सर माझं, 3 1 जा 3, 2 2 जा 4. मला रेशो काय भेटलं, रेशो इज 3:4. झालं गाईज. याला स्टेटमेंट काय येणार, स्टेटमेंट काय येणार, स्टेटमेंट येणार द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स, रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. पुन्हा एकदा सांगतो, याला काय स्टेटमेंट येणार, कारण हे प्रोडक्ट होते, एकमेकांचे काय होते, प्रोडक्ट होते, म्हणून द रेशोज ऑफ द टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. ओके गाईज, कॉपी करून घ्या गाईज. गाईस एक मेथड 2 पण सांगतो, इझी मेथड आहे, मेथड 2. ओके, सोल्युशन इझी मेथड आहे, कारण त्याच्यामध्ये आपण ऍझ्युम केलं होतं, याच्यामध्ये ऍझ्युम करायची गरज नाही. बेस ऑफ अ ट्रायंगल, एक वन ट्रायंगल आणि एक अनदर ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2. हियर ट्रायंगल 1 अपॉन ट्रायंगल 2 असं लिहू शकतो. ट्रायंगल 1 अपॉन ट्रायंगल 2 इक्वल्स टू हाफ इंटू B1 इंटू H1 अपॉन हाफ इंटू B2 इंटू H2, बरोबर आहे, असं लिहू शकतो आपण. हाफ हाफ कट, राहिलं काय, B1 इंटू H1. B1 काय होतं आपलं, B1 5 इंटू हाईट काय होती 9 अपॉन B2 काय 6, सॉरी B2 किती आहे 10 मल्टीप्लाइड बाय हाईट काय 6. अगेन 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. काय आलं 1 into 3 अपॉन इथे खाली काय आलं 2 into 2, 3 1 जा 3, 2 2 जा 4 इक्वल्स टू 3:4. असं पण करू शकता तुम्ही गाईस, ही पण एक सिंपल मेथड आहे. ओके गाईस, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिहू शकतात. मेथड 2 गाईस, हे लिहिल्यानंतर स्टेटमेंट पण लिहा. ओके, जर तुम्हाला बघायचं असेल, लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकतात. ओके, आता आपण सेकंड सम वरती जाणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द सेकंड क्वेश्चन. माझा एकच उद्देश आहे बाळांनो, तुमच्यापर्यंत मी सोप्या रीतीने पोहोचलो पाहिजे. तुम्हाला हे व्हिडिओ बघताना असं किचकट नाही वाटलं पाहिजे, म्हणून मी मेथड 2 पण दिला. पण मी प्रत्येक समला नाही देणार, घाबरू नका, नाही तर व्हिडिओ मला असं वाटतं अथांग वर्षभर जाईल, आपल्या दाड्या बिड्या वाढतील, नाही का, तसं नको आहे. तर आपल्याला तसंच हे करायचंय. आता बघा सेकंड क्वेश्चन गाईस, इन फिगर 1.13 जे टेक्स्टबुक मध्ये दिलंय, BC इज परपेंडिक्युलर टू AB, AD इज परपेंडिक्युलर टू AB, BC इक्वल्स टू 4, AD इक्वल्स टू 8. आता याच्यामध्ये असं वाचताना काय आहे सर, एवढं इझी तर आहे, तसं नाहीये बाळांनो. मी मुद्दामून वाचतोय, मला माहितीये तुम्हाला दिसतंय, पण का वाचतोय, तुम्हाला सवय अशी पाहिजे, जेव्हा आपण वाचतो BC इज परपेंडिक्युलर टू AD, अरे BC इज परपेंडिक्युलर टू AB, असं तुम्हाला असं करता आलं पाहिजे, कारण हे जॉमेट्री आहे. जॉमेट्रीचा सगळा खेळ हा डायग्राम वरती बेस्ड असतो, सगळा खेळ. मग तुम्हाला असं कळलं पाहिजे की सर पण कसं करतात, AD इज परपेंडिक्युलर टू AB. ओके, म्हणजे परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही हाईट झाली. अरे इथे पण सर BC इज परपेंडिक्युलर टू AB म्हणजे BC हाईट झाली, हे तुम्हाला कळलं पाहिजे वाचतानाच. ओके, BC गिवन आहे, हा BC ची किती आहे सर, ओके BC इज गिवन 4. ओके, AD किती दिले, AD कुठे, AD ओके 8, AD नाही का, AD इथे AD म्हणा. ओके, देन फाइंड एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB. सगळ्यात प्रथम आता आपण या सेकंड क्वेश्चन मध्ये आज बघणार आहोत खरंच की जॉमेट्री लिहायची पद्धत कशी असते, जी थेलस महाराजांनी सांगितली. थेलस म्हणजे आपले सायंटिस्ट. ओके, चला, तर हे माझं सोल्युशन.
आज लिहायची पद्धत बघा, 3 पद्धतीमध्ये, गिवन, टू प्रूफ आणि सोल्युशन, किंवा सोल्युशनला प्रूफ लिहिलं तरी चालेल. आता पहिला गिवन म्हणजे गिवन काय आहे गाईस. आता सर 2-2 मार्काला हे सम येतात, त्याच्यामध्ये गिवन टू फाइंड आणि हे सगळं लिहिणं काय गरजेचं आहे. सवय लावा, कारण जॉमेट्री मध्ये या तिघांनाच महत्व आहे. म्हणजे दिलं काय ते तुम्हाला दाखवावं लागतं, टू फाइंड काय ते तुम्हाला लिहावं लागतं, आणि मग सोल्युशन लिहायची पद्धत असते. तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स एक्झाम मध्ये मिळतात. काही 2 मार्काचे हे हवेपोटी फक्त प्रूफ लिहून येऊ नका. ते ना मॉडरेटर बरोबर चेक करतात आणि 2 पैकी 1 मार्क किंवा 1.5 मार्क पण देतील. पण तुम्हाला 2 पैकी 2 कॉन्फिडेंटली आपल्या मनापासून पाहिजे, तर तुम्हाला अशी लिहायची पद्धत आहे. बघा गिवन, आता गिवन काय, गिवन काय, माझ्याकडे 2 ट्रायंगल, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी, एकाच ह्याच्यामध्ये लिहिलं. कशाला 2-2, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी. हियर BC is perpendicular to AB. Similarly, AD is perpendicular to AB. BC equals to 4 units, सेंटीमीटर नाही दिले म्हणून युनिट्स, and AD equals to 8 units. ओके गाइस, ओके. आता हे गिवन मी लिहिलं. आता पुढे मला काय लिहायचंय, गिवन झालं, टू फाइंड. मला फाइंड काय करायचंय गाइस, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल AD. ओके गाइस. आता प्रूफ करताना, प्रूफ, आता गाइस तुम्हाला इन ट्रायंगल ABC ADB BC इज परपेंडिक्युलर हे काय लिहायची गरज नाही. प्रूफ मध्ये डिरेक्टली तुम्ही असं लिहू शकता की एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC रेशोज मध्ये अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB इक्वल्स टू काय गाइस, हाफ इंटू B1 इंटू H1, आपलीच पद्धत तीच, परत हाफ इंटू B2 इंटू H2, हाफ हाफ कट. हियर गाइस इक्वल्स टू B1 काय गाइस, बेस 1 काय. जर माझा सर याच्यामध्ये जर माझी हाईट BC आहे, ADBC आहे, तर माझा कॉमन बेस काय, कॉमन बेस काय, व्हेरी गुड, काय आहे AB. तर कॉमन बेस काय माझा AB, तर माझा AB इंटू ABC मध्ये ABC मध्ये हाईट काय BC, या तो CB बोल, CB लिहिलं तरी चालेल, BC बोललं तरी चालेल, असं घाबरायचं ना, अरे BC बोलले सर, काही टेन्शन नाही, CB पण बोललं तरी चालेल, BC बोललं तरी चालेल, AB च्या बदले BA बोललं तरी चालेल, AB बोललं तरी चालेल. ओके, कारण ते सेगमेंट्स आहेत. ओके, आता हे ABCचं झालं. आता कोणाचं बघायचंय, ADB. ADB ची बेस कोणती आहे सर, कॉमन बेस आहे AB, आणि हाईट काय AD इक्वल्स टू. आता इथे कट का होणार गाईस, बघा नीट बघा, कट का होणार, व्हेरी गुड, AB कट, राहिलं काय BC अपॉन AD. मग BC काय होता आपला, BC 4, BC काय होता 4 युनिट्स, आणि AD काय 8. 4च्या टेबल मध्ये तुम्हाला 4 येत असेल, 4चं टेबल, असं मला वाटतं, कारण काय 10वी मध्ये एकदम मला अँटिक असतात. 4चं टेबल विचारलं तर ते असे बोलतात, 4 ऐकलंय पण आठवत नाही. तसं काय करू नका, थोडं टेबल्स विबल्स राहू द्या, थोडं लक्षात राहू द्या. त्यामध्ये 25चा टेबल खूप महत्वाचा आहे, 18चा टेबल खूप महत्वाचा आहे, 20चा टेबल आला पाहिजे, आणि 2 to 9 टेबल आले पाहिजे, आणि 1 to 20 स्क्वेअर आलेच पाहिजे 10वी मध्ये. एवढं बेसिक तर आलंच पाहिजे. ओके, जास्त वेळ नाही घेत. 4 1 जा 4, 4 2 जा 8, काय भेटलं रेशो गाईस, 1/2. म्हणजे रेशो काय झाला याचा 1:2. असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. मग स्टेटमेंट काय येणार गाईस, स्टेटमेंट काय येणार बोला, द रेशोज, याच्यामध्ये काय इक्वल होतं, काय इक्वल होतं, बेस इक्वल होती, तर मग बेस इक्वल होती गाईस. तर मग काय येणार, एरियाज ऑफ द ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणजे रिमेंबर दिस, मला कुठली कंडिशन, थर्ड कंडिशन.
ओके, तर असं तुम्हाला स्टेटमेंट लिहिणं फार गरजेचं आहे. ओके बाळांनो, बस हे स्टेटमेंट मी लिहित नाही कारण वेळ वायाचा. ओके, तर मी साईडला होतो, तुम्ही लिहून घेऊ शकता. गाईस, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये ह्या डायग्राम डायग्राम बघा गाईस. डायग्राम बघितला तुम्ही, नाही कळलं सर, मग नाही कळलं तर डायग्राम बघा, नाही कळलं तर मग क्वेश्चन वाचा ना. क्वेश्चन वाचावंच लागेल. ओके, इन ऍडजॉइनिंग फिगर 1.14 सेग PS इज परपेंडिक्युलर टू RQ. PS इज परपेंडिक्युलर टू RQ. PS RQ. अरे मग कुठला ट्रायंगल बनेल रे? PS RQ. PSR बनेल ना, बनेल का नाही? PS जर याचा परपेंडिक्युलर आहे कोणाचा, RQचा, तर ट्रायंगल कुठला आहे? PSR. पहिला गोष्ट क्लिअर. ओके, म्हणजे पहिला ट्रायंगल कुठला आहे? PSR. ओके, दुसरा सेग QT इज परपेंडिक्युलर टू PR. QT इज परपेंडिक्युलर टू PR. QT इज परपेंडिक्युलर टू PR. म्हणजे QT आणि काय बोलले, PR काय त्याचा बेस आहे PR. जर QT माझी हाईट आहे 90 डिग्री दिली आहे ना, तर PR माझा काय आहे ना बेस. म्हणजे कुठला होईल? जर PQR पण बोलू शकतो मी. कुठला ट्रायंगल? PRQ बोला का PQR बोला, कारण त्याच्यामध्ये QT पण आला आणि PR पण आला. बरोबर आहे, सेकंड ट्रायंगल झाला. ओके, आता याच्यामध्ये दिलंय इफ RQ किती आहे? 6 आहे, असं तुम्ही लिहून घ्यायचं. PS किती आहे? 6 आहे. PR इज गिवन. PR कुठे आहे? PR पूर्ण किती दिलाय? 12 दिलाय. ओके, देन फाइंड QT. हा QT आपल्याला फाइंड करायचा. तर मग कसं करा? याच्यासाठी 3 मेथड आहे, पण आपण सोपीवाली मेथड बघूया. ओके, 1 बाय 1 एक एक ट्रायंगल्स आपण घेऊया. पहिला बघूया इन ट्रायंगल PSR काय दिलेलं आहे आपल्याला. ओके, याच्यामध्ये पण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पण आपण बघू शकतो. बर, आता मी सोल्युशन ब्लॅक पेननेच लिहितो, कन्फ्युजन नको व्हायला, डार्क दिसलं पाहिजे, कारण काय काय मुलांचे असं म्हणणं आहे की सर ब्ल्यू पेनाने दिसत नाही. नो प्रॉब्लेम, म्हणून ब्लॅक पेननेच लिहितो. ओके, इन ट्रायंगल. बर, कोणाचा मी बोललो PS इज परपेंडिक्युलर टू RQ. PS इज परपेंडिक्युलर टू RQ. मग कुठला ट्रायंगल झाला गाईस? PSR. बरोबर आहे, इन ट्रायंगल PSR. बेस किती आहे PSR चा? बेस PSR 6 दिलाय. बरोबर आहे, आणि हाईट किती दिली? हाईट आहे का आपल्याकडे? हाईट PS दिली आहे ना बाळांनो, ते आपण लिहिलीच नाही. QS आपल्याला दिलाय का? इथे QS नाही दिलंय, PS दिलं होतं. ओके, तर बेस इज RQ. ओके, आणि हाईट इज गिवन किती? हाईट इज PQ. हे असं लिहू शकतो आपण, नाही तर असं लिहिण्यापेक्षा मी एकदम सिंपल फॉर्म मध्ये सांगतो. डिरेक्टली आपण असं लिहू हे करण्यापेक्षा. इन ट्रायंगल PSR, ट्रायंगल एरिया ऑफ अ ट्रायंगल PSR इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सीधा. ओके, हाफ इंटू बेस किती आहे? बेस आपला काय आहे? बेस काय आहे? RQ. हाईट काय आहे? PS. आता लिहा हाफ इंटू RQ किती होता? 6 इंटू PS किती आहे? 6. बर, मग हाफला मी असं लिहिलंय, आता व्यवस्थित तुम्हाला लिहून दाखवतो असं. आता इथे लक्षात घ्या, काहीच हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर आहे. इथून डिरेक्टली आपण काय करू शकतो? या फॉर्मला, कारण याच्या खाली 1 असतो आणि याच्या खाली पण 1 असतो, तर आपण असं लिहित नाही, कारण 6/1 म्हणजे 6 होतो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे बेसिक गोष्ट आहे. 6/1 म्हणजे सर कुठलाही खाली डिनॉमिनेटर मध्ये 1 जर आला तर नंबर तो सेल्फ असतो. म्हणजे 100/1 जर आलं तर 100, 99/1 आलं तर 99. ओके, ह्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. तर मी डिरेक्टली काय करतो? 2 1 जा 2, 2 3 जा 6. माझ्याकडे उरलं काय? 3 1 जा 3 होतं, म्हणून 3 लिहितो डिरेक्टली इंटू 6. किती आले? 18. म्हणजे हियर ट्रायंगल PSR
इक्वल्स टू 18. बरोबर आहे. आता मला PSR किती भेटला? 18 भेटला. सिमिलरली इन ट्रायंगल कोण सेग. आता हे बघा, याच्यामध्ये मी गिवन टू प्रूव्ह नाही लिहिलंय, कारण गिवन टू प्रूव्ह आता तुम्हाला कळलंय कसं क्वेश्चन मध्ये बघूनच लिहायचंय. वाय टू वेस्ट टाइम. तर तुम्ही मी म्हणून सोल्युशन करतोय. तर तुम्ही न विसरता गाईस गिवन टू प्रूव्ह लिहायचा प्लीज, कारण मार्क्स चांगले पाहिजे तर लिहावं लागेल. ओके. पण मी आता तुम्हाला प्रूफच करतोय, कारण आपल्या व्हिडिओ लांबवायची नाही. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायची. ओके. आता पीएस इज परपेंडिक्युलर तर आरक्यू घेतलं. आता सेग क्यूटी इज परपेंडिक्युलर टू पीआर. सेग क्यूटी, एक मिनिट गाईस, काय करता तुमच्यासाठी थोडा घाम वगैरे आल्यावर थोडं पुसणं गरजेचं आहे, कारण मी लाईव्ह आहे. ओके. इन ट्रायंगल आता सेग क्यूटी अँड पीआर. क्यूटी अँड पीआर, क्यूटी अँड पीआर कुठला बनेल? पीआर क्यू. इन ट्रायंगल पीआर क्यू. बर, एरिया ऑफ अ ट्रायंगल पीआर क्यू इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाइट. सही आहे. ओके. आता गाईस माझ्याकडे पीआर क्यू, आता मी पीआर क्यू ला पीएसआर ची व्हॅल्यू टाकतो डिरेक्टली 18. का सांगतो. हाफ बेस किती आहे गाईस? नाही तर पहिला एक काम करा, एरिया ऑफ अ ट्रायंगल पीआर क्यू इक्वल्स टू हाफ इंटू बेस किती होता? याचा बेस काय? बेस पीआर आहे. बेस पीआर आहे जो त्यांनी दिलाय 12 युनिट्स. आणि हाईट काय गाईस? क्यूटी, ते पण त्यांनी दिलेली आहे. बरोबर आहे. हाईट क्यूटी आहे आणि बेस काय होता? पीआर. ओके. आता आपण व्हॅल्यूज पुट ऑन करू परत. एरिया ऑफ अ ट्रायंगल पीआर क्यू इक्वल्स टू हाफ इंटू पीआर किती आहे? 12 युनिट्स. क्यूटी माहिती नाही. बरोबर आहे. एवढं लिहिलं. आता मी या नेक्स्ट स्टेप मध्ये पीआर क्यू ची व्हॅल्यू पीएसआर ची टाकेल. का सांगतो. 18 युनिट्स इक्वल्स टू हाफ इंटू 12 इंटू क्यूटी. आता स्टेटमेंट आतमध्ये लिहिणार मी की हिअर सिमिलॅरिटी आहे. याच्यामध्ये जर एक ट्रायंगल इक्वल आहे तर दुसरा पण एक दुसऱ्याला काय असेल? इक्वल असेल. म्हणजे जेवढा ट्रायंगल PSR इज इक्वल्स टू ट्रायंगल PRQ. जर हा 18 आहे तर हा पण किती असेल हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून हे 18 आले. नाही तर बोलाल कुठून 18 आले, म्हणून मी घडी लिहित. ओके. तुम्हाला एकदा म्हणजे पुन्हा लिहित गेलो. हे एकदा लिहिलं तरी चालेल आणि डिरेक्टली 18 लिहिले तरी चालते. आता मला व्हॅल्यू कोणाची बाहेर काढायची? क्यूटी. पण जर 2 इथे डिनॉमिनेटर आहे, इथे जाईल, इक्वल्स टू च्या या साईडला जाईल. हा डिवाइड आहे तर इथे जाऊन काय होणार? इथे ऍडिशन असता तर या इक्वल्स टू त्या साईडला गेलं तर काय होईल? सबट्रॅक्ट. इथे सबट्रॅक्ट असता तर तिकडे जाऊन काय होतो? हा. तर मग देअरफोर 18 हा डिवाइड इथे गेला. 2 इक्वल्स टू उरला काय? 12 इंटू क्यूटी. हा 1 ची काय? 12 1 चा 12च होतं म्हणून 1 लिहिला नाही. ओके. आता सर इझी झालं. क्यूटीला जर बाहेर काढलं, जर क्यूटीची व्हॅल्यू मला मेजर करायची आणि क्यूटीला जर मी बाहेर काढलं तर नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाहेर काढतो त्याच्या बाजूचा नंबर खाली म्हणजे कुठे? खाली बघू नका. खाली म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे इथे 12. क्यूटीला बाहेर काढलं त्याच्या बाजूचा नंबर खाली, मग वरती काय? हे 2. बर. आता बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12. Therefore QT equals to 18 1 जा 18 अपॉन 6. 6 च्या टेबल मध्ये 18 कशा देतो गाइस? 6 1 जा 6, 6 3 जा 18. Therefore QT equals to 3 units. आन्सर झाला गाइस. ओके. स्टेटमेंट काय लिहाल गाइस? याच्यामध्ये स्टेटमेंट काय लिहाल? फर्स्ट वाला द रेशोज. कुठलं वाला? रिमेंबर दिस मधलं हे. The ratio of the areas of the two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. Okay guys, तर तुम्ही लिहू शकता. मी थांबतो.
ओके गाईस, फोर्थ क्वेश्चन मी लिहिलाय आणि त्या फोर्थ क्वेश्चनचा डायग्राम देखील काढलेला आहे, पण विदाउट वेस्टिंग टाइम मी सोल्युशन पण हातोहात लिहून टाकलंय. तर याच्यामध्ये काय गाईज बघा, इन ऍडजॉइनिंग फिगर एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी. म्हणजे एपी ही माझी हाईट झाली आणि बीसी ही माझी काय झाली, बेस. एवढं तर बेसिक आहे. ओके, एडी इज पॅरलल टू बीसी. ओके, देन फाइंड एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ अ ट्रायंगल बीसीडी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि दुसरा एरिया ऑफ अ ट्रायंगल काय लिहिलाय, बीसीडी. म्हणजे नॉर्मली सर बघायला गेलं बीसीडी मध्ये पण बेस काय आहे, बीसीच आहे. आणि एबीसी मध्ये पण बेस काय आहे, बीसीच आहे. म्हणजे सेम बेसिस आहे. पण सर बीसीडी ची हाईट कुठे, तर तुम्हाला ते कन्स्ट्रक्ट इथे करावं लागेल, इथे लिहावं लागेल. कन्स्ट्रक्ट लाईन, extend the line segment from AD and take a perpendicular line from A till, इथे तुम्ही काही नाव देऊ शकता, फ्रॉम D till काही काय नाव देऊ सांगा. H नाही, T देतो, T. म्हणजे ही पण काय झाली, BCD ची काय झाली, ही एक प्रकारे हाईट झाली. म्हणजे दोन्ही हाईट्स काय आहे, डिफरंट आहे. ही H1 आहे आणि ही काय आहे, H2. मग हिला आपण नाव देऊ H1 आणि हिला आपण नाव देऊ H2, कारण ही BCD ची हाईट आहे. कारण ABC ची हाईट त्यांनी ऑलरेडी गिवन होती, पण ही आपल्याला एक्सटेंड करून हे करायला. मग असं तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये लिहू शकतात, नाही लिहिलं तरी चालेल किंवा डायग्राम मध्ये दाखवलं तरी चालेल. ओके, इन ट्रायंगल एबीसी अँड बीसीडी दिस बोथ ट्रायंगल्स हॅव अ सेम बेसिस. ते आपण बघितलं. ओके, मग रेशोज मध्ये लिहिताना आपण असं लिहितो, आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल बीसीडी. बेसिस जर सेम होतं तर मी डिरेक्टली लिहितो ना H1 अपॉन H2. फिर बेस इंटू H, B1 इंटू H1, B2 इंटू H2, B1 कट B2 कट. कशाला ती स्टेप, H1 अपॉन H2. हियर बोथ द ट्रायंगल्स लाईज बिटवीन द टू पॅरलल लाईन्स. ह्या दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये लाई करतात, म्हणून त्यांच्या हाईट्स पण काय असणार आहे गाईस, जेवढी हाईट H1 ची असेल तेवढीच हाईट H2 ची असेल. कारण पॅरलल लाईन्स, आता फॉर एक्झाम्पल आपण रेल्वे ट्रॅक घेऊ, बरोबर आहे. रेल्वे ट्रॅकचा जर हा क्यूब असेल, हा जर सिमेंट्रिक क्यूब असेल आणि तो 10 सेंटीमीटरचा आहे गाईस, बरोबर आहे. तर मग काय हा काय 12 सेंटीमीटरचा असेल, ट्रेन काय अशी चालत जाईल काय, ती काय जापानची आहे का, बरोबर का नाही. तर ही जर 10 आहे तर ही पण 10 असणार, म्हणून आपल्याला हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. म्हणून हाईट काय आहे, एपी. जर हाईट जर माझी एपी आहे तर ही डीटी जी हाईट आहे ती पण सेम आहे. म्हणजे असं आपण लिहू शकतो, हियर एपी इज इक्वल्स टू डीटी, किंवा डीटी जेवढी आहे तेवढी एपी आहे, किंवा एपी जेवढी आहे तेवढी डीटी आहे. म्हणून 1/1 एज अ रेशो काय आला गाईस, 1:1. स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे, सेम बेसिसचं लिहायचं आहे. ओके गाईस, आता आपण लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटचं बघणार आहोत. तर मी साईडला होतो, तुम्हाला जर व्हिडिओ स्टॉप करून लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ओके गाईस, क्वेश्चन नंबर 5 प्रॅक्टिस सेट 1.1 चा लास्ट क्वेश्चन आहे हा. ओके, तुम्हाला डायग्राम काढण्यासाठी पहिला एक सेगमेंट खालून म्हणजे सगळ्यात पहिले बीसी ही लाईन तुम्हाला काढावी लागेल. त्यानंतर या बीसी वरून एक छोटी पीक्यू आणि एडी असा करून ही मोठी आणि ही छोटी अशी स्मॉल हाईट मध्ये काढून ऍडजॉईन करायचं आणि इथून पी वरून इथे सी पर्यंत ही लाईन टच करायची. असा हा डायग्राम इझिली काढता येईल, कारण मुलांना क्रिटिकल जातो तसा डायग्राम काढायची काही गरज नाही, कारण याच्यामध्ये तुम्हाला फक्त फाइंड काय करायचंय, रेशोज. पण त्या अगोदर हे बघावं लागेल, PQ इज परपेंडिक्युलर टू BC. PQ इज परपेंडिक्युलर टू BC. अर्थ आहे PQ काय झाली, म्हणजे PQ काय झाली गाईस, बोला, हाईट. काय झाली, हाईट. त्याचप्रमाणे AD इज परपेंडिक्युलर टू, AD नाही म्हटलं, AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD काय झाली, ही पण हाईट झाली. ओके, ही H1 बोला आणि हिला H2 बोललं तरी चालेल. देन फाइंड द फॉलोइंग रेशियोज. मग रेशियोज काढायचे. फर्स्ट रेशो आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल PQB अँड अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC आणि PBQ. ओके, नीट बघा गाईस, फॉर्म्युला काय,
हाफ इंटू B1 इंटू H1 अपॉन हाफ इंटू B2 इंटू H2, हाफ ऑफ कट, बचा क्या B1 इंटू H1। B1 क्या है इसमें, PBQ, PBQ, PBQ में बेस क्या होगा गाइस, बोलो BQ इंटू हाइट क्या होगा गाइस, PQ अपॉन B2 क्या है, B2 मतलब बेस 2, उसके लिए PBC देखना पड़ेगा, PBC बेस क्या है, PBC क्या है, BC मल्टीप्लाइड बाय, पर PBC में हाइट क्या है, PQ, सेम हाइट, सेम हाइट मतलब स्टेटमेंट कौन सा आएगा, सेम हाइट। ओके, तो बचा क्या इधर, BQ अपॉन BC इक्वल्स टू BQ इज टू BC, और बाद में क्या लिखना है आपको, स्टेटमेंट, क्या स्टेटमेंट आएगा गाइस, बताओ जोर से बोलो, रिमेम्बर आर proportion to their corresponding bases। ओके, सेकंड वन सिमिलरली तसंच जसं हे सॉल्व केलं, सेकंड क्वेश्चन काय होता, ओके सेकंड क्वेश्चन इज एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इक्वल्स टू, पण पुन्हा तेच, हाफ इंटू B1 इंटू H1 अपॉन हाफ इंटू B1 इंटू B2 इंटू H2, हाफ ऑफ कट, इसमें बेस 1 क्या है, PBC बोला ना, PBC, तो इसका बेस क्या है सर, BC, PBC का बेस अगर BC है तो PBC का हाइट क्या है, PBC, PQ अपॉन ABC, 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 इसका ABC का बेस क्या है, BC इंटू ABC का हाइट क्या है, वापस इधर अभी BC कट मतलब सेम बेसिस, तो सेम बेसिस मतलब इधर आंसर क्या है, PQ अपॉन AD इक्वल्स टू PQ इज टू AD, स्टेटमेंट क्या आएगा गाइस, वेरी गुड गाइस, तो ये सेम इक्वल बेसिस वाला स्टेटमेंट आ जाएगा। ओके, अभी मेरे लिए आप लोग क्वेश्चन नंबर 5 का थर्ड क्वेश्चन होमवर्क एंड फोर्थ क्वेश्चन सेम एज इट इज, ये आपको होमवर्क करना है और मुझे आपको कमेंट करना है, सर मुझे आ गया। ओके, मला खूप या गोष्टीचं बरं वाटेल आणि खरंच तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच धन्यवाद गाईस। माझी अशी इच्छा आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल त्यांच्यापर्यंत हे तुम्ही जॉमेट्री मुलांना खूप हार्ड वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, हीच माझी इच्छा आहे। आणि गाईस पुन्हा सांगतो, असेच मी व्हिडिओ तुमच्या समोर सादर करणार आहे। माझ्या ग्रामीण भागातील मुलं तसेच माझे शहरातील काही मुलं आहेत ज्यांना गरजेचं आहे, असं गरजेचं वाटतं, ते ह्या व्हिडिओज बघून लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात, कारण मी याच्यासोबत फक्त मॅथ्स नाही तर बरेचशा सब्जेक्ट्स मी ह्या गोष्टी घेणार आहे। ओके गाईस, तर मला असं वाटतं हे तुम्हाला कळलं असेल, तर हे तुम्ही व्हिडिओ थांबून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा लिहू शकता। बस मला एवढंच सांगायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र।